असलं चालत नाही 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 असं दिंडीत असं दिंडीत चालत नाही चालत का? थोडी साईडला थोडं वारकरी आता काय चालू आहे त्यांची ती वस्तू गेलेल्या आलेल्या सांगता येते. वारीत? हां, ज्या वारकरी लोकांच्या वस्तू हरवलेल्या हां. ते जमा करतात काही वारकरी, ते त्यांना सांगतात. अच्छा, इतकी शांतता काय? ते समाज ऐकतो ना काय जे केलं कोणाचं काय झालं काय नाही. त्याच्यामुळे आणि ती चोरदार कोणाला काही अजिबात बोलू देत नाही. हां, इतकी शिस्त असते. ती शिस्त आहे. लवकर उठलाय काय हा लवकर 2:30 वाजता उठतो, 2:30-2:45 ला रोज? हा रोज उठायचं लागतं कारण 4 वाजता आमच्या गाड्या बाहेर पडतात. हा. त्याच्या अगोदर सगळी पूर्वतयारी करून आपल्याला तयार व्हावं लागतं. किती वाजता दिंडी निघणार आहे? 6 वाजता बरोबर 6च्या ठोक्याला निघणार. अगदी 1 मिनिट मागं पुढे होणार नाही. अजून काय मान असतो चोपदाराला? हा आपण एवढं वाईट बोलू बी नाही आणि आपला अधिकार दिल्यामुळे आपण दुसऱ्याला बी बोलू नाही. वा, हे महत्वाचं हा आहे. हे महत्वाचं आहे. आपला अधिकार दिल्यामुळे आपण काही बोलू नाही याला लय महत्व आहे. हां. असं आहे. रामकृष्ण हरी माऊली. शुभ प्रभात, शुभ सकाळ. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि वारकऱ्यांची शिस्त काय असते, वेळेचं अचूक नियोजन काय असतं, भारतीय लष्करालाही लाजवेल अशा पद्धतीची या वारकऱ्यांची शिस्त असते. याच शिस्तीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. याच शिस्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता डॉट बरोबर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही माऊलींच्या पालखीची काकडा आरती सुरू झालेली आहे. वरती जेजुरी गड आपल्याला दिसतोय आणि जेजुरी गडाच्या पायथ्याला आत्ता सध्या माऊलींची काकडा आरती अचूक 4 वाजता पहाटे सुरू झालेली आहे. 6 वाजता इथून पालखीचं मार्गक्रमण पुढे होणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळे वारकरी जे आहेत ते पहाटे 3 वाजता 2 वाजताच उठून तयार झालेले आहेत पुढच्या प्रवासासाठी. म्हणजे आपल्यासोबत दिंडी क्रमांक 70चे चोपदार आहेत. आपण त्यांनाच विचारूया. माऊली, मला सांगा, चोपदाराची भूमिका काय असते नेमकी वारीमध्ये? सांभाळणं, मागं मोरा विचार करणं किंवा मागं गळालेले हे सगळं जमून न्यायचे तर अधिकार तसा आहे उलट. अच्छा, चोपदार खूप म्हणजे मानाचा मानलं जातं वारीमध्ये. हा. नेमकं काय कारण आहे आणि हा दंड तुमच्या सोबत आहे? हे माऊलीपासूनच आले की दंड म्हणजे हे माऊलीचाच अधिकार आहे. अच्छा. हा. कशी शिस्त लावता तुम्ही दिंडीला? शिस्त म्हणजे वळ लावणं, नीट मार्ग लावणं, तिकडं पांगून नाही देणं, हे असं असतं. अजून या व्यतिरिक्त आता सकाळी निघायचे वेळेवर, या बाबतीत काय आदेश असतो? संध्याकाळी समाज आरती वेळेस काय आदेश असतो? सकाळी म्हणजे आपलं सकाळी 6ला पालखी हालती. हा. सकाळी म्हणजे आपापल्या मार्गाने निघते होते, संध्याकाळी उशीर होतो पण ठेपायला जाते. चोपदाराला हा पोशाख कंपल्सरी असतो? हो हो. अच्छा. आणि दिवसभर तुमचं कसं काय नियोजन असतं, शेड्यूल काय असतं, तुम्ही कसं कसं काय काय करता, सेवा करता? आम्ही सेवा म्हणजे जनताची सेवा करायची सगळ्याची. सकाळी उठल्यापासून सगळ्याला सांगायचं की बाबा असं करू नका, सगळ्याला म्हणजे मार्ग लावणं. हा. हा, म्हणजे पांगून देणं नाही आपला हे आहे. कुणाला वाईट बोलणं नाही, हा. चांगलं सांगणं. हा. हा. अजून काय मान असतो चोपदाराला? हा, आपण एवढं वाईट बोलू बी नाही आणि आपला अधिकार दिल्यामुळे आपण दुसऱ्याला बी बोलू नाही. वा, हे महत्वाचं हा, आहे. हे महत्वाचं आहे. आपला अधिकार दिल्यामुळे आपण काही बोलू नाही, याला लय महत्व आहे. हा. असं आहे.
5 वाजलेले आहेत आणि माऊलींच्या पालखींसोबत असणारी वारकरी मंडळी, माऊली मंडळी, शुभप्रभात. हा लवकर उठलाय काय हा लवकर 2:30 वाजता उठतो, 2:30 पावणे 3ला. रोज? हा रोज उठायचं लागतं, कारण 4 वाजता आमच्या गाड्या बाहेर पडतात. हा. त्याच्या अगोदर सगळी पूर्वतयारी करून आपल्याला तयार व्हावं लागतं. वारीमध्ये अनेक जण म्हणतात भारतीय लष्करासारखी, वारीमध्ये म्हणतात की भारतीय लष्करासारखी शिस्त आहे. हा तर ही शिस्त कशी नेमकी आली? ही शिस्त कशी आहे की हैबत बाबा आरफळकरांनी ही शिस्त लावलेली आहे दिंडीला. हा, आता मला सांगा की म्हणजे आम्ही फिरतोय तर वारीमध्ये शिस्तीला फार महत्व आहे. म्हणजे अनेक जण व्यवस्थित लाईन मध्ये चालतात, चौकदारांचा आदेश पाळतात. आता काल चौकदारांनी समाज आरतीच्या वेळेस सांगितलं की उद्या 6ला निघायचंय, तर सगळे तयार झालेले आहेत. काकड आरती 4ला तर डॉट 4लाच सुरू झाली. हे जे वेळेचं बंधन आहे, या व्यतिरिक्त अजून काय असे नियम आहेत की जे वारीमध्ये चौकदारांना, वारकऱ्यांना, सर्वांना पाळावे लागतात आणि त्यामुळं हा समाज सगळा एकजूट होऊन व्यवस्थित शिस्तीनं पुढे जातो, मार्गक्रमण करतो? पहिलं म्हणजे त्याचा युनिफॉर्म, पूर्ण व्हाईट युनिफॉर्ममध्ये शिस्तबद्ध पद्धतीने 4 लाईननी क्रमांकानुसार पुढे 27 दिंड्या, मागे बोललेल्या दिंड्या आणि लाईनीने चालणार. त्याच्यामुळे पुढे म्हणजे तुळशी असणार, त्यामागे हंडेवाले असणार, विनयकरी असणार आणि मग इतर टाळकरी आपले गाथीतले या क्रमानंच चालायचं. या क्रमानंच चालणार आणि दिंडीच्या क्रमानं चालायचं. दिंडीच्या क्रमानंच चालणार. तर रथाचे पुढे 1 नंबर हा. आरपळकरांची दिंडी, हा. त्यानंतर पुढे 2, 3 पासून 27 पर्यंत. आणि ह्या सर्व मानाच्या दिंड्या आहेत. हा. 56 मानाच्या दिंड्या आहेत, त्याच्या बोललेल्या मागे असतात. ज्या मागं असतात. हा, आणि बाकीच्या मग बिन नंबरच्या आणि इतर वेगळे नंबर. असे एकूण नंबर किती आहेत? 56 नंबर आहेत 56 टोटल मानाचे आहेत. हा आणि जे 27 पुढं असतात आणि उरलेल्या मागे असतात. मागं असतात. आणि बाकी त्याच्या 56च्या व्यतिरिक्त ते उरलेले आहेत. अच्छा. आणि यांना पूर्ण शिस्तीनं युनिफॉर्म मध्ये शिस्तबद्ध, पाठांतर, टाळ वाजवणे, इतर काही जे शिस्त लावून हा. देतात. मध्येच बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये काय देत असेल घ्यायचं नाही. हे महत्त्वाचं आहे. लाईन सोडून नाही जायचं बाहेर. एकदा निघालं की ते थांबेल त्याप्रमाणे अशा वेळेस चोपदार कशी शिस्त लावतात? बाजूने चालतात ते लोक आणि बाजूला जाऊ देत नाहीत, मधून क्रॉस करू देत नाहीत. अच्छा. शिस्त पद्धतीने एकदा निघाले की निघाले. समजा एखाद्या वारकऱ्याकडून शिस्त मोडली गेलीस तर अशा वेळी काय केलं जातं? त्याला समज द्या, थोडं त्याच्यावर परिवर्तनच करणार ना. पण बऱ्यापैकी सगळे शिस्तीनं चालतात. चालतात. आता बऱ्यापैकी वारकऱ्यांना सेवेकरी रस्त्यानं जे सेवा देणारे असतात, हा. म्हणजे खाऊ वाटप करतात, काही अन्नदान करतात, पाणी मशाज करतात, आरोग्य सेवा देतात. अशा वेळी दिंडी सोडून जाता येतं का? सोडून बाहेर जायचं आणि मग ते पूर्ण आपलं झाल्यानंतर मग परत शिस्तीने आत यायचं. आत यायचं. हा. मध्येच नाही पळायचं. आता काय अडचण नाही. जर 6 वाजता दिंडी निघाली तर विसावे कसे असतात दिंडीचे? ते ठरलेले त्यांचे स्पॉट असतात. हा. तिथं कारण जेवणाची सोय, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर एक विशिष्ट जागा असते. त्या जागेवरती ते विसाव्याला थांबतात की त्या पंचक्रोशीमधील सर्व लोक माऊलीचं दर्शन घेतील. आता या दिंडीमध्ये अनेक वयस्कर लोक आहेत. आता या म्हणजे नाही म्हटलं तरी 70 ओलांडलेले लोक आहेत, बरेच आहेत. 65 ओलांडलेले लोक आहेत. अशा लोकांना 2:30 वाजता पहाटे उठून पुन्हा दिवसभर चालणं, ही ऊर्जा नेमकी हे वारकरी कसे ती टिकवतात? माऊली देते, बरोबर देते, सगळ्यांचा करून घेते माऊली. आपण नाही करत, ती माऊली आपल्याकडनं करून घेते. तेवढा उत्साह मिळतो. मला सांगा, तुमच्यासाठी वारी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे नेमकं काय? आपलं श्रद्धाच नाही ना, माऊलीवरची श्रद्धा आहे ती. अच्छा. तुमच्यासाठी वारी म्हणजे काय? वारी म्हणजे हा एक प्रकारचा एकोप आहे. म्हणजे 18 पगड जाती ह्या एकत्र आणण्याचा एक माऊलींचा संकल्प म्हणजे मोठा आध्यात्मिक मार्ग आहे. किती वाजता दिंडी निघणार आहे? 6 वाजता. बरोबर 6च्या ठोक्याला निघणार. अगदी 1 मिनिट मागं पुढे होणार नाही. मंडळी, नुकताच भोंगा वाजलेला आहे आणि आता भोंगा वाजलाय म्हणजे याचा थेट इशारा असा आहे की 6 वाजलेले आहेत आणि सगळ्या वारकऱ्यांना आता इथून म्हणजे आता आपण जेजुरीमध्ये आहोत, जेजुरीमधून प्रस्थान करावं लागणार आहे. बरोबर 6च्या ठोक्याला आता दिंडी क्रमांक 1 पासून माऊलींच्या मुख्य दिंडी सोहळ्याप्रमाणे
ओळीनं दिंडी क्रमांकाप्रमाणे सर्व दिंड्या निघतील. आपण बघूयात त्या दिंड्या नेमक्या कशा निघतायत. चला. प्रत्येकाची आवरण्याची तयारी सुरू आहे. कोणी आंघोळ करून आलेलं आहे, आवरत आहे, कोणी पटका बांधतंय आणि प्रत्येक जण आता गडबडीच्या तयारीत आहे. घोडे सुद्धा आता सज्ज झालेले आहेत. जे मानाचे घोडे आहेत चितोळे सरकारचे अंकलीकरांचे, ते मानाचे घोडे सुद्धा आता प्रस्थानासाठी सज्ज झालेले आहेत. म्हणजे वेळेचं अचूक नियोजन बरोबर ठीक. आता 6 वाजण्याला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. पहिला जो भोंगा आहे तो सर्वांना सावध करण्यासाठी दिला जातो आणि आता यानंतर दिंड्या सर्व निघणार आहेत. सर्व दिंड्या क्रमांक मानाच्या दिंड्या सर्व निघणार आहेत. आता आपण थेट माऊलींच्या पालखीची इथं जाऊयात, जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीने या सर्व दिंड्यांचं प्रस्थान होतं ओळीनं, ते पाहूयात. चला. बघू शकतो आपण की सर्व विनेकरी आणि तुळशी घेतलेल्या सर्व माऊली आता माऊलींच्या पालखींचं दर्शन घेऊन सर्व मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या सर्व आता इथून निघतील आणि पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे आता सध्या दिंडी आहे जेजुरीमध्ये, तिथून प्रस्थान करतील आणि ते वाल्हेच्या दिशेनं आता ते प्रवास करतील. आजचा मुक्काम हा वाल्हे मुक्कामी आहे. एक एक करून सर्व दिंड्या मार्गस्थ होतील. आता सर्वजण पांगण्याच्या दृष्टीनं पुढे आलेले आहेत. ओळीनं चोपदारांचा आदेश आता येईल. सर्व चोपदार ओळीनं सर्व वारकऱ्यांना इथून निघण्यासाठी सर्वांना आवाहन करतील. नुकतंच आपण बघू शकतो माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आता झालेलं आहे आणि बरोबर 6च्या काट्यावरती अगदी अचूक टायमिंगला माऊलींची पालखी पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ झालेली आहे. आपण पाठीमागे बघू शकतो की याच मार्गे आता सर्व दिंड्या, आळंदीची जी मुख्य पालखी सोहळा आहे माऊलींचा, त्याच्या पाठीमागे बरोबर दिंडी क्रमांक 1 पासून जे पुढे रथाच्या पुढे चालणाऱ्या 27 दिंड्या आहेत आणि रथाच्या पाठीमागे ज्या मागे राहिलेल्या दिंड्या आहेत त्या सर्व दिंड्या आता मार्गस्थ होत आहेत एका पाठोपाठ. आपण पाठीमागे बघू शकतो कशा पद्धतीनं सर्व वारकरी आता माऊलींच्या पाठीमागे मार्गस्थ होत आहेत. कशा जातो दूर उगा मंदिरात, शोधतया तूच तुझ्या अंतरात, देईल तो बळ जरा धीर धर, सोसणार कळ थोडी क्षणभर, चिंता ही कशाची उभा तो पाठीशी, चिंता ही कशाची. सर्व दिंड्या पोहोचलेल्या आहेत आणि जे आपण म्हणत होतो की वारीची शिस्त किंवा वारीमध्ये कशा पद्धतीनं फौजदारी शिस्त असते याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ते आपल्याला समाज आरतीमध्ये पाहायला मिळतं. समाज आरतीमध्ये सर्व दिंड्या एकत्र येत असतात. कोणाचं काही तक्रार असेल ती ऐकून घेतली जात असते आणि त्यानंतरच समाज आरतीला सुरुवात होत असते. बघूयात पुढे काय होतं. निर्मळ मनात ते राही, असलं चालत नाही. नाही नाही असं असं दिंडीत चालत नाही. चालू का? थोडी साईडला तिकडे वारकरी मला विचारा ना काय विचारतो. बाबा काय सुरू आहे सध्या? आता काय चालू आहे त्यांची ती वस्तू गेलेल्या आलेल्या सांगता येते. वारीत? हां, ज्या वारकरी लोकांच्या वस्तू हरवलेल्या हां. ते जमा करतात काही वारकरी, ते त्यांना सांगतात. अच्छा. हां, इतकी शांतता काय? ते समाज ऐकतो ना काय जे केलं कोणाचं, काय झालं काय नाही. म्हणजे थोडक्यात तिथं न्याय होतो का? हो, होय. वस्तू जमा करतात, वस्तू परत करतात. अजून काय काय गोष्टी असतात? आता काय नाही, आरती होते. हे एवढं सांगितले ना पूर्ण, पण शेवटी आरती होते. पण एखाद्या दिंडीला जर काय तक्रार असेल तर काय करायचं? फोन गेले की त्यांचं निवारण त्यांनी पुन्हा नंतर करतात. आता आरती झाल्यानंतर हां. तळावर बोलवतात शितोळे सरकारच्या. बरं.
तिथं बोलवल्यानंतर मग तिथं त्याचं निवारण करते. काय शंका आहे तुमची, काय झालं काय नाही. होय 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 होय. इतकं असं म्हणजे पूर्ण शांतता का असते, कोणा सगळ्यांना आवाज जावा म्हणून का? नाही नाही, हा सगळ्यांना एक आवाज यावा म्हणून एक, आणि समाज ऐकण्याची इच्छा असते ना समाजाला सगळं. होय. त्याच्यामुळं आणि ती चोपदार कुणाला काही अजिबात बोलू देत नाही. हां, इतकी शिस्त असते. एवढी शिस्त आहे. आपण पूर्ण समाजार्थी ऐकूया. मला शंका काय असतील तर विचारतो. मला माहीत नाही, मी नवीन आहे वारीमध्ये. बरोबर. इथे सगळ्या दिंड्या पोहोचल्यानंतर म्हणजे कसं सुरू होतं याचं प्रक्रिया, प्रोसेस कशी सुरू होते? त्याच्या चोपदारापासूनच होते. हां, काय करतात चोपदार? सगळे दिंड्या एकत्र बोलवतात. बोलतच नाही, ते आता लाईन लागलेलीच आहे. आता माऊलीच्या भोवती सगळे दिंडे जमा झालेले आहेत. हां, गोल वाढतात आपल्या आपल्या नंबरप्रमाणे. बरं. मध्ये कुणी घुसत नाही ना, काय नाही. दुसऱ्या बाजूला काढायची गरज. जर एखाद्या दिंडीवालीची तक्रार असेल तर तिने टाळ वाजवतात आणि सांगतात. म्हणजे टाळ वाजवायचा तक्रार असेल माझी तर दिंडी कुठल्या दिंडी क्रमांकाची, ते तक्रारीचं निवारण कोण करतं? चोपदार, चितळी सरकार. होय. शेवटी त्यांना ते बोलवतात. तुम्ही या तळावर आरती झाल्यानंतर तुमची काय शंका मांडा. पण तक्रार झाल्याशिवाय आरती होत नाही. त्यांचं निवारण झाल्याशिवाय आरती होत नाही ना. आणि उद्या किती वाजता निघायचं वगैरे हे कधी सांगतात? आता हे बघा, हे आरती व्हायच्या अगोदर सांगतात. होय. आता आरती सुरुवात होते त्याच्या अगोदर 1 मिनिटानं सांगतात की बाबा उद्या सकाळी 6:30ला निघायचं किंवा 7ला निघायचं किंवा 6ला निघायचं. ते त्यांच्या मनावर आहे ते. अच्छा. झाली आरती चालू. 6 वाजता निघायचं म्हटलं की आरती चालू. मंडळी, समाज आरती आत्ता संपलेली आहे. कोणाची काही तक्रार आहे का? कोणाच्या काही वस्तू हरवलेल्या आहेत का? या सगळ्या गोष्टीचं तक्रार निवारण चोपदारांच्या वतीनं, शितोळे सरकारांच्या वतीनं झालेलं आहे. आणि आता समाज आरती संपून सगळे वारकरी आपापल्या पालाकडे जायला निघालेले आहेत. थोड्या वेळामध्ये फड कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. आता ते कीर्तन कोणाचं आहे आपण पुढे बघणार आहोत. आणि त्या कीर्तनानंतर जागर असतो आणि त्या जागरानंतर जागराच्या अगोदर कीर्तन झाल्यावर काही लोक जेवायला जातात आणि मग पहाटे परत 4 वाजता काकड आरती होत असते. जी वारीतली शिस्त आहे, छोटे छोटे बारका आहेत ते आपण आता बघितले. कोणीही टाचणी पडेल इतका शांतता होती. प्रत्येक जण म्हणजे मीही स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते मला सुद्धा अनेकांनी शांत केलं. कारण चोपदाराची जी शिस्त आहे त्याच्या वाटेला कोणाला जायचं नाहीये. इतकी शिस्तबद्धता आणि इतकं अचूक नियोजन जे आहे ते वारीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर मंडळी, वारीची काय शिस्त असते हे आपण आजच्या या एपिसोडमध्ये पाहिलं. आता जे आपण बघतोय, प्रत्येक दिंडी क्रमांकानुसार वारी पुढं चालली आहे शिस्तीनं. 4च्या लाईनमध्ये टाळाचा ठोका सुद्धा अगदी एकसारखा पडतोय. आणि हीच वारीची शिस्त खऱ्या अर्थाने या सोहळ्याला मोठं बनवत असते. ही शिस्त हा एक प्रकारचा सिविक सेन्स म्हणू आपण. खरं तर या वारकरी मंडळींकडून शिकणं अत्यंत गरजेचं आपल्याला आहे. आणि हीच वारकऱ्यांची शिस्त या सोहळ्याला मोठे बनवते. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वारीतल्या वारकऱ्यांच्या शिस्तीबद्दलचं तुमचं म्हणणं नेमकं काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा वारीचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला सांगा. आणि सोबतच आपल्या आजच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.